महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ उठलंय। सदाभाऊ खोत म्हणजेच सदाम खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे। गौरक्षकांना शिकारी, दलाल आणि डाकू गब्बर सिंह असं संबोधून आमदार खोत यांनी नवा वाद उफाळून काढलाय। आता प्रश्न आहे की खोत माफी मागणार की नाशिक मालेगावच्या रस्त्यांवर संतप्त आंदोलन पेटवणार। अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचे असलेले विधान सदाभाऊ खोत यांचे गौरक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्याने हिंदू समाजात संतापाचा स्फोट झालाय। काही आईत खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढे आलेले आहेत। अरे गाई आम्ही पाळतो बाबांनो, चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाला रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात? तर हे रक्षक नाही तर हे भक्षक आहेत। हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला यायला लागलेले आहेत। खोत्यांनी गौरक्षकांना शिकारी, दलाल आणि डाकू गब्बर सिंह अशा शब्दात हिनवलेत। यामुळे संतप्त झालेल्या गौरक्षक संघटनांनी खोत यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे। नाशिकमधील गौरक्षकांनी थेट इशारा दिलाय। सदाभाऊ खोत यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू। इतकंच नाही तर त्यांनी नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खोत यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मालेगांव की इस भूमि पे गोरक्षकों के खिलाफ ये सद्दाम खोत, ये सदाभाऊ खोत नाम का जो जहरीला सांप है, ये परसों के दिन उसने अपना जहर छोड़ा है। यहाँ के कृषि पालक, यहाँ के शेतकरी बंधु और गोरक्षकों के बीच दूही निर्माण करके अपनी राजकीय वरदस्त निर्माण करने की, अपनी राजकीय पुलिस देखने के लिए ये जो षड्यंत्र ये सदाभाऊ खोत ने, सद्दाम खोत ने किया है, इसकी हम सभी हिंदुत्ववादी संगठन ये सब यहाँ पर मजम्मत करते हैं और उसको कहना चाहते हैं कि गोरक्षकों की क्या ताकत है ये तुम्हें आज तक पता नहीं चली है। आपका जो आपके ऊपर जिनका सिर पे हाथ है उन सभी हिंदुत्ववादी पक्ष संगठनों को हम कहना चाहते हो कि इस सांप के पिल्ले को आप अपने काबू में रखिए, नहीं तो ये गोरक्षक आपकी सत्ता को उल्टा पलट करने में बहुत बड़ा रोल यहाँ आगे प्ले करेंगे। और उसके साथ साथ अगर इस पर कार्रवाई अगर महाराष्ट्र की ये हिंदुत्ववादी सरकार, हिंदुत्ववादी पक्ष संगठन अगर नहीं करते हैं तो हम यहाँ मालेगांव से निकलकर महाराष्ट्र के सभी गोरक्षकों को इकट्ठा करके मुंबई पे धड़क देंगे और उसका जो वाकया आपको सामने आएगा उसकी उससे जो कायदा सुव्यवस्था की प्रश्न निर्माण होगा, इसके लिए संपूर्ण प्रशासन इसके लिए जिम्मेदार रहेगा। हिंदू धर्मात गाय पूजनीय असल्याचं सांगून तिच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्यांचा अपमान खोत यांनी केल्याचं गौरक्षकांची म्हणणं आहे। हे वक्तव्य धार्मिक भावना दुखवणारं असून समाजात तणाव निर्माण करणारे आहे, असा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक जिल्हा प्रमुख डॉक्टर चैतन्य देवरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सांगितलं आहे की सदाभाऊ खोत यांनी हिंदू समाजाची भावना दुखावली आहे। सार्वजनिक माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन उभारलं जाईल। आता लक्ष लागलं आहे की खोत यांच्या भूमिकेकडे। ते माफी मागतील का की महाराष्ट्रात नवीन आंदोलनाचं वादळ उठेल? राजकारणात शब्दांना वजन असतं, पण त्या शब्दांनी समाजात तणाव निर्माण झाला तर त्याची किंमत द्यावी लागते। सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आगीसारखं पेटलं आहे आणि हिंदू समाज संतप्त झालाय। पुढचा टप्पा काय, माफी की आंदोलन, हा प्रश्न आज सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय।